प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंबीय पुन्हा वादात. अपहरण झालेल्या नवी मुंबईतील व्यक्ती खेडकरांच्या घरामध्ये सापडला. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. रबाळी पोलिसांकडून पूजाच्या आईविरोधात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अंधेरीमधल्या कार्यक्रमात गुवाहाटीला जाण्याचा किस्सा सांगितला. तर मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत असं मिश्किल वक्तव्य. माहितीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका. मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा. सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा. शिंदेंच्या आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये सूचना. टेस्ला कार खरेदीवरून नाव न घेता सुप्रिया सुळेंचा प्रताप सरनाईकांवर निशाणा. टेस्ला घेतली म्हणून सोशल मीडियावर ट्रोल्स आले. सुळेंचं वक्तव्य. माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुया उंचावणारं विधान. आरोप भाजपने केले होते त्यावर मात्र चव्हाणांचं मौन. मनोज पर्रीकर, जसे ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. पुण्यातल्या ट्रॅफिकमुळे त्रस्त महिलेचा अजित पवारांना भाजप नेत्याचा आदर्श घेण्याचा सल्ला. तर पर्रीकर कोण म्हणत अजितदादांचा प्रतिप्रश्न. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांकडून वाढदिवसाच्या निमित्तानं मोठं शेतकी प्रदर्शन. चंद्रकांत पाटलांनी मिशीला ताव देत दंड थोपटले. गाण्याच्या तालावर धरला ठेका. अकोल्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन. ईदच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाच्या पोस्टरवर केला होता दुग्धाभिषेक. वर्ध्यामध्ये महानुभाव पंथाच्या भावनांकरता लवकरच जागा उपलब्ध करून देणार. प्लास्टिक विरोधात अभियान राबवा. पालकमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये पार पडली बंजारा आरक्षण कृती समितीची जिल्हास्तरीय बैठक. 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. 500 ध्वज फडकवत शंभू महाराजांना मानवंदना. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार. पुण्यामध्ये कल्याणी नगरमधील एका क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणण्याचा आरोप. पाकिस्तानी गायकाला आणल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. क्लबमध्ये आंदोलक आणि बाउन्सरमध्ये धक्काबुक्की.